नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि महिम। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः। ना तरी रणयेथ झुंजता वेचले जीवित। तरी स्वर्ग सुख अनकळीत पावशील। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमवली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय, त्या दुसऱ्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत सर्वोत्तम अध्यात्म ज्ञानाचं भगवंताने भक्तराज अर्जुनाच्या समोर प्रगटीकरण करून सांगितलं की अर्जुना, कोणत्याही कारणाने शोक करणं उचित नाही। आणि 31व्या श्लोकापासून पुढे स्वधर्माचं अवलोकन केलं असताही तुला दुःख करायला कोणत्याही प्रकारचा विषय नाही, कारण तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय पुरुषाला धर्मयुद्ध करण्या वाचून कल्याणाचं दुसरं कोणतंही साधन उपलब्ध नाही। जरी क्षत्रियाचा धर्म कठीण असेल, युद्ध नावाच्या कर्मामध्ये हिंसा घडत असेल, पण क्षत्रियाने मात्र तोच धर्म करावा। आपण बऱ्याचदा उदाहरण पाहतो, जर आपल्याला आरोग्य संपन्नता प्राप्त करायची असेल आणि त्या आरोग्यासाठी कडुलिंबाचा रस घ्यावा लागत असेल, तर तो कडुलिंबाचा रस सहसा आपल्या जिभेला आवडत नाही। आपल्या जिभेला चटक लागलेली असते गोड खाण्याची, आणि गोड हे आरोग्याला फार चांगलं नाही। आरोग्यासाठी जर कडुलिंब घ्यावा लागत असेल तर मनुष्याने त्या कडुलिंबाच्या रसाला ओबगू नये, कारण त्यातच त्याचं आरोग्याचं कल्याण सामावलेलं आहे। तसं क्षत्रियाला धर्मयुद्ध करण्या वाचून दुसरा पर्याय नाही। क्षत्रियाने असं म्हणू नये की मी वस्त्र घेईल, त्याला 4 प्रकारच्या गाठी बांधेल आणि चौपालवी घेऊन करी भिक्षा मागावी दारोदारी, प्रत्येक दारामध्ये मी भिक्षाटन करेल। तर क्षत्रियाला मात्र हे योग्य नाही। त्याने रणांगणामध्ये शत्रूचे घाव अंगावर सहन करावे, त्यातच त्याचं कल्याण सामावलेलं आहे। भक्तराज अर्जुनाचं म्हणणं आहे, ना तरी देश त्यागे जाईजे, कागिरी कंदर शेविजे, परिशस्त्र आता न धरीजे, यावरी भिक्षा मागता भली। या देशाचा परित्याग करून जावं, एखाद्या गिरीकंदरामध्ये लपून राहावं किंवा जीवननिर्वाह करता भिक्षाटन करावी, हे मला चांगलं वाटतं, पण युद्ध चांगलं वाटत नाही। नच श्रेयोन पश्यामी हत्वा स्वजन माहवे। आणि भगवंताने उत्तर दिलं, धर्म्याद्युद्धात श्रेयो अन्यत क्षत्रियश्च न विद्यते। धर्मयुद्धा वाचून क्षत्रियाला अन्य कोणत्याही प्रकारचं कल्याणाचं साधन नाही। या युद्धाला अर्जुना केवळ युद्ध म्हणू नये, हे युद्ध आहे पण प्रत्यक्षात स्वर्गाचा उघडलेला दरवाजाच आहे। स्वर्गद्वारमपावृतम। आणि हे जर युद्ध केलं तर तुला चांगल्या प्रकारचं पुण्य प्राप्त होईल, कीर्ती संपादन होईल। न केलं तर स्वधर्माची हानी, कीर्तीचा नाश आणि स्वामीनं केलेलं पाप तुझ्या मस्तकावर येऊन बसेल। आणि जी अकीर्ती असते ते कल्पांतापर्यंत प्राणी मात्र कथन करत राहतील। मनुष्य देहाने जरी गेला तर कीर्तीच्या रूपाने या मृत्यूलोकामध्ये राहत असतो। आणि कीर्ती चांगली आहे, पण अपकीर्ती मात्र चांगली नाही। जाणत्या पुरुषाने तोपर्यंत जगावं जोपर्यंत त्याच्या अंगाला अपकीर्ती स्पर्श करत नाही। अपकीर्तीचा स्पर्श झाला तर शहाणी माणसं जिवंत राहण्यापेक्षा मृत्यू पत्करतात, किंवा काही लोकांना अपकीर्तीचा डाग आला की तत्क्षणी ते आपल्या प्राणाचा त्याग करतात। असं असताना सांग बरं अर्जुना, या युद्धातून पळून जाणं योग्य आहे का? जरी यदा कदाचित तू पळून गेला तर हे दुष्ट स्वभावाचे असणारे कौरव तुला पकडतील, बाणाच्या टोकावर घेतील, आणि मग त्यांची प्रार्थना केल्यानंतर जर त्यांनी सोडून दिलं तर जगामध्ये ते काय सांगतील, हे अर्जुनाचं जे आयुष्य आहे ना, ते आम्ही त्याला कृपेने दान केलेलं आहे, तो आमच्या कृपेवर जगतो आहे। अशा प्रकारचं धिक्कारणीय जीवन प्राप्त होईल। आणि संभावित पुरुषाला असं जगणं मरणापेक्षाही कठीण असतं। हे सगळे असं म्हणणार नाही की अर्जुनाच्या मनात दया आहे
चांगला भाव आहे म्हणून अर्जुनाने युद्धातून माघार घेतली, ते तसं नाही म्हणणार. ते म्हणतील अर्जुन आम्हाला घाबरल्यामुळे युद्धातून पळून गेला. सगळे महारथी असंच मानतील. आणि ज्यांच्या मनामध्ये तुला आदराचं स्थान आहे त्यांच्याच मनामध्ये तुझी जागा अनादराची प्राप्ती होईल. सांग बरं अर्जुना. अर्जुन असं म्हणतील, ठीक आहे, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य मला फार मोठा मान देणार नाही, पण दुर्योधनावर तर माझा उपकारच होईल की नाही. कारण युद्धातून मी जर माघार घेतली तर दुर्योधनाला युद्ध जिंकणं सोपं जाईल आणि त्यामुळे तो माझे उपकार मानेल. भगवान म्हणतात, उपकार नाही, अवाच्यवादांश बहुन वदिशन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम नो किम. जे शब्द कानाने ऐकू नये, ज्याच्या अर्थाचं चिंतन करू नये, असे शब्द तुझ्याविषयी ते बोलतील. ज्याला पराक्रम गाजवता येत नाही त्याला निंदा चांगल्या प्रकारे करता येते. आणि शब्द ते कोणत्या शब्दकोशातून निवडून आणतात त्यांचं त्यांनाच माहिती आहे. त्या लोकांना शब्दही फार सापडतात बघा. ज्याला निंदा करायची असतील ना ते नवीन नवीन शब्दाचा शोध लावतात ते. आणि मग जे अवाच्य शब्द आहे ज्याचा वाणीने उच्चार करू नये. बरं, एखाद्या व्यक्तीकडे पराक्रमच नाही, त्याच्यासाठी एखादा अवाच्य शब्द वापरला तर अडचण नाही आहे. पण एखादा व्यक्ती पराक्रमी आहे, किती पराक्रमी, जेने संग्रामी हरजिंतीला निवात कवचांचा ठाव फेडीला पवाडा तुवा केला गंधर्वाशी. एवढा मोठा पराक्रम आहे. भगवान शंकराच्या बरोबर युद्ध करावं, निवात कवच राक्षस समुद्रामध्ये लपून राहायचे त्यांचाही निपात करावा आणि गंधर्वाने पवाडा गायन तुझं करावं. एवढं मोठं तुझं सामर्थ्य आणि त्या सामर्थ्याची जर ते निंदा करत असेल किंवा सामर्थ्यवान तुझ्यासारख्या पुरुषाची ते निंदा करत असेल तर सांग बरं अर्जुना, क्षत्रियाला बाण सहन करता येतात पण क्षत्रियाला सामर्थ्याचा धिक्कार कधीच सहन करता येत नाही. तो त्याला सहनच होत नाही. आणि त्यापेक्षा दुःखदायक काय असेल, भगवंताने अर्जुनाला परोपरीनं समजावून सांगितलं की युद्ध करणं चांगलं आहे. अर्जुनाची जी काही आतापर्यंत पहिल्या अध्यायामध्ये मतं होती ना युद्धाच्या संबंधाने, त्या सगळ्यांचं भगवंताने निराकरण केलं आहे. अर्जुनाचं म्हणणं आहे मला श्रेय दिसत नाही, भगवान म्हणतात युद्धाशिवाय श्रेय नाही. अर्जुनाचं म्हणणं आहे मला पाप लागेल युद्ध केलं तर, भगवान म्हणतात नाही नाही, युद्ध नाही केलं तरच तुला पाप लागेल. सगळ्या प्रकारची जी काही मत आहे त्या मताचं निराकरण केलं. अर्जुनाचं म्हणणं आहे युद्ध केलं तर नरके नियतम वासहा भवती, मला नरकात जावं लागेल. भगवान म्हणतात नाही नाही, जर तू युद्धात मारला गेला तर स्वर्गम प्राप्स्यसि, तुला स्वर्ग प्राप्त होईल. याचा अर्थ काय होतो, पहिल्या अध्यायामध्ये ज्या ज्या अर्जुनाच्या धारणा आहे त्या सगळ्या धारणा भगवंताने या दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्णपणे निराकृत केलेल्या आहे. म्हणजे जीवाच्या स्वतःच्याच मनाने काही अपेक्षा असतात आणि तो देवाला सांगतो की माझं बरोबर आहे. तो देवाला पहिल्या अध्यायामध्ये काय सांगतोय, अनुशुश्रुमहा, हे सगळं मी आतापर्यंत ऐकलं आहे, मला तर असं वाटतं आहे की युद्ध नाही हे पापच आहे. देवा ऐकताना तुम्ही, देवा हे विविध कानी ऐकेचे. मनुष्याचा स्वभाव असतो, तो सुरुवातीला वजनच टाकत असतो, समोरच्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करतो की एवढं मला ज्ञान आहे, माझ्या बुद्धीने मला असं वाटतं आहे. भगवान काहीच बोलत नाही, चालू दे तुझं प्रवचन. वैकुंठवासी गुरुवरे श्री विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये असं म्हणायचे, बुवा जेव्हा अडाणी माणसं बोलत राहतात तेव्हा शहाणी माणसं गप्प ऐकत राहतात, भगवान काहीच बोलत नाही. पण मग अर्जुनाच्याही लक्षात आलं, अरे आपण एवढं बोलतोय आणि देव आपल्याला साधा हुंकारही देत नाही, याचा अर्थ निश्चित आपलं काहीतरी चुकतं आहे. हे जाणवून पार्थ बिहाला मग पुनरपी बोलू लागला, म्हणे देवो का चित्त या बोला देतीचे ना. मी बोलतो आहे, परमात्मा ऐकतात पण चित्त मात्र देत नाही. बरं, देवो का चित्त या बोला देतीचे ना, हे बऱ्याचदा आपल्याला अनुभवाला येतं. आपण एखाद्या व्यक्तीच्या समोर बोलत राहतो, तो मनुष्य कानाने ऐकतो पण आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. हे आपल्या लक्षात केव्हा येईल, जर आपलं लक्ष असेल तर, नाही तर तेही आपल्या लक्षात येणार नाही. हे अर्जुनाच्या लक्षात आलं की परमात्मा माझ्या शब्दाकडे लक्ष देत नाही, याचा अर्थ माझं काहीतरी चुकतं आहे. आणि मग मान्य केलं. बरं, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यत् श्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादि मां त्वां प्रपन्नम. मी तुम्हाला शरण आलो,
जे निश्चित कल्याणकारक असेल ते आपण मला सांगा. भगवंताने अनेक प्रकारे सांगितलं, अर्जुना आतापर्यंत तू कीर्ती संपादन केली, देशोदेशीचे राजे कथन करतात आणि तुझ्या कीर्तीचा पराक्रम ऐकला की आदर्श घेणारे लोक तुझा आदर्श घेतात. जया देखी जगी सुबट वांट झाली, जगातले महान योद्धे स्तब्ध झाले की अर्जुनाने किती अल्पावधीमध्ये चांगली उत्तम कीर्ती संपादन केली. चांगले पुरुष आदर्श घेतात आणि कौरवासारखे धाक मानतात. जैसा सिंहाची हाका युगांत होई मदमुखा, तैसा कौरवा शेखा धाक तुझा. पर्वत वज्राला घाबरतात, सर्प गरुडाला घाबरतात, तसे अर्जुना हे सगळे तुला घाबरतात. एवढा मोठा तुझा पराक्रम असताना जर तो युद्ध न करता या रणांगणातून पळून गेला तर तो मोठेपणा निघून जाईल आणि अत्यंत हीनत्व तुझ्या अंगाला प्राप्त होईल. मग सांग बरं अर्जुना, जरी पळून गेला तर हे पळून जाऊ देणार नाही, तुझी फजिती करतील आणि जे शब्द कानाने ऐकू नये, मोजता येणार नाही. आपण एखाद्याचा हात सांभाळू शकतो पण एखाद्याचं मुख आपल्याला सांभाळता येत नाही. बघा, एखादा व्यक्ती जर शस्त्रप्रहार करत असेल ना तर आपण त्याचे शस्त्र आवरू शकतो. समजा त्याने तलवारीचा घाव केला तर आपण ढाल पुढे लावू शकतो. त्याने जर दुसरा भाला वगैरे फेकला, अंगात चिलखत असेल तर अडचण पडत नाही. पण शब्द नावाचे शस्त्र ते आवरायचे कसे? ते आवरता येत नाही ना. कोणाकोणाच्या तोंडाला आपण हात लावणार आहे? न गणित कुटी बोलते ऐकता तुझं. आणि हे शब्द ऐकले अर्जुना, त्यावेळेस तुझं हृदय फुटायला प्रारंभ होईल. मग त्या प्रसंगाला हृदय फुटावं त्यापेक्षा आताच शौर्याने युद्ध का बरं करू नये? कारण युद्ध करण्यामध्ये लाभ आहे आणि युद्धामध्ये मृत्यू आला तरी पण लाभच आहे. दोनही अंगाने परमात्मा कसा लाभ आहे तो 37व्या श्लोकामध्ये सांगतात. आणि ते युद्ध करावं कसं याच्या हातवटीपुढे 38व्या श्लोकामध्ये सांगून या संपूर्ण विषयाचा उपसंहार करतात की जो 31व्या श्लोकापासून प्रारंभ झालेला आहे. युद्धामध्ये कसा लाभ आहे? 2 प्रकारचा लाभ सांगतात. हतः वा प्राप्स्यसि स्वर्गम, जित्वा वा भोक्ष्यसि महीम, तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. सोपा आहे श्लोक. हे कौन्तेय, कुंतीपुत्र असणारा हे अर्जुना, हतः जर या युद्धामध्ये मृत्यूला प्राप्त झाला तर स्वर्गम प्राप्स्यसि, तुला स्वर्ग प्राप्त होईल. रणांगणामध्ये शौर्य दाखवणारा, पराक्रम गाजवणारा योद्धा धर्ममार्गाने युद्ध करत असेल तर त्याचा देह कामी आला म्हणजे देह पडला की त्याला लगेचच्या लगेच स्वर्ग प्राप्त होतो. त्याला विलंब करावा लागत नाही. एखाद्याने यज्ञ केले, 100 यज्ञ पूर्ण झाले एखाद्याचे, तर त्याला आयुष्य समाप्तीची वाट बघावी लागते. आणि कालांतराने एखादा जर प्रतिबंध आला तरी त्याचा स्वर्गारोहणाचा जो काही भाग आहे त्याला विलंब लागू शकतो. जसं की बलिराजाचे 100 यज्ञ पूर्ण झाले पण अजून ते इंद्रपदावर आरूढ झालेले नाही. त्यांना इंद्रपदावर आरूढ होण्यासाठी काही कालावधीचा विलंब सहन करावा लागतो आहे. पण क्षत्रियाचं मात्र असं नाही. हतः जर तो रणांगणामध्ये मारला गेला तर स्वर्गम प्राप्स्यसि, तुला स्वर्ग प्राप्त होईल. किंवा जित्वा, जर तो या सर्वांना जिंकून घेतलं तर महिम नाम पृथ्वीचं राज्य भोक्ष्यसे, पृथ्वीचं संपूर्ण राज्य तुला प्राप्त होईल. जिंकला तर पृथ्वी मिळेल आणि मृत्यूला प्राप्त झाला तर स्वर्ग प्राप्त होईल. तस्मात असं आहे म्हणून हे कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चयः, युद्धासाठी चांगल्या प्रकारचा निश्चय करून उत्तिष्ठ, लवकरात लवकर तो उठून उभा राहा. कारण अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये शस्त्राचा परित्याग केला ना. विसृज्य सशरम चापम शोकसंविघ्न मानसः. ज्ञानोबारा म्हणतात, तेथ उडी घातली खाला रथवण्या. त्या अर्जुनाने रथातून खाली उडी टाकलेली आहे आणि भगवान त्याला जाग करतात, अर्जुना आता तरी जागा हो, युद्धा करता निश्चय कर, पलायन करण्यासाठी निश्चय नको करू. नाही तुझा निश्चय काय आहे? भिक्षा मागता भली, हा निश्चय नाही आहे. युद्धाय चतुर्थी विभक्ती आहे.
युद्धासाठी निश्चय करणारा होऊन लवकरात लवकर उठून उभा राहा. आता या श्लोकावर थोडंसं चिंतन, शंका, समाधान असं आहे की अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं, न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानी च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा किंवा अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किम्नुमहि कृते. मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही, त्रैलोकीचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरी मी, अशी पहिल्या अध्यायामध्ये ओवी की नाही. त्रैलोक्यातलं सगळं राज्य जरी मला प्राप्त झालं तरी मला युद्ध करायचं नाही. आणि मग तरी भगवान स्वर्गाचं का कथन करतात, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, भगवान पुढे 9व्या अध्यायामध्ये काय म्हणतात, क्षीणे पुण्यमरते लोकं विशंती अश्नंती दिव्यान देवी देवभोगान. पुण्याच्या जोरावर स्वर्ग मिळतो आणि पुण्यक्षय झालं की त्यांना पुन्हा मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. म्हणजे स्वर्गात जरी गेला तर मृत्यूलोक चुकत नाही. आणि अर्जुनाला स्वर्गाची अपेक्षा नाही, मग तरीसुद्धा भगवान स्वर्गप्राप्ती का सांगतात, तर हे अर्जुनाकरता नसून जेही अर्जुनाप्रमाणे क्षत्रिय या युद्धामध्ये आलेले आहे त्या प्रत्येक सैनिकाला धर्मयुद्ध केल्यानंतर स्वर्ग प्राप्त होणार हे सांगण्यासाठी अर्जुनाचं निमित्त आहे. अर्जुनाला स्वर्गाची अपेक्षा नाही, पण आगामी काळामध्ये देशाचं रक्षण करण्याकरता जेही क्षत्रिय किंवा सैनिक धर्मयुद्ध करतील तर धर्मयुद्ध करणाऱ्या सगळ्याच असणाऱ्या त्या राजे लोकांना धर्ममार्गाचं अनुसरण केल्यामुळे स्वर्ग प्राप्त होणारच आहे. त्यांच्यासाठी हा विषय आहे. जो आसक्त आहे त्याला स्वर्ग, पण जो वैराग्यवान पुरुष असेल त्याने जर धर्मयुद्ध अंतःकरणशुद्धीसाठी केलं असेल तर त्याच्या अंतःकरणशुद्धीद्वारे त्याला स्वर्ग शब्दाने मोक्ष प्राप्त होईल, यामध्ये संशय करण्याचं कारण नाही. पण हा स्वर्ग अर्जुनासाठी नाही आहे, अर्जुनाचं निमित्त करून बाकी सगळ्या असणाऱ्या क्षत्रियांसाठी आहे असं त्याचा अर्थ. नाहीतर अर्जुनाला स्वर्गपूर्वीच प्राप्त झालेला आहे ना, ते स्वर्गातून एकदा जाऊन आलेले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा विषय नाही. इतर येणारे जे काही क्षत्रिय राजे लोक असतील त्यांच्यासाठी हा विषय म्हणून स्वर्ग सांगतात. आणि जर विजय संपादन केला तर पृथ्वीचं सगळं राज्य प्राप्त होणार आहे. सगळ्यात मोठा त्याग कोण करत असेल तर देशाचं रक्षण करणारे सैनिक करतात. त्यांच्या त्यागापुढे आपला त्याग काहीच नाही. आपण फार झालं तर घराचा त्याग करू शकतो, धनाचा त्याग करू शकतो, प्राणाचं कुठं करतो आहे आपण. सैनिकाचा विचार केला तर ते प्राण हातावर घेतात आणि मग युद्धासाठी जातात. आपल्या भारताचं रक्षण करत असताना जम्मू काश्मीर हा जो भाग आहे ना, प्रचंड कठीण भाग आहे बघा, भयंकर. तिथं जात असताना एखाद्या सैनिकाचा जर पाय घसरला तर हजारो फूट खोल दरीमध्ये ते कोसळतात. ते देवाची प्रार्थना करून जातात. त्यांना आपलं कुटुंब आठवत नाही, मुलाचं स्मरण राहत नाही. फक्त एकच पराक्रम असतो, आम्ही मेलो तरी चालेल पण कमीत कमी शत्रूचे 10 जण तरी मारायचे आणि मग मरायचं. प्राणच त्याग करतात की प्राणांस त्यक्त्वा धनानीच, सगळ्यात मोठा त्याग ते करतात. आपण बाकीचा त्याग करत असेल नाही असं नाही, प्राणाचा त्याग कुठं करतोय आपण. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी लगेच आत्महत्या करायची, असा याचा अर्थ नाही आहे. प्राणत्याग सगळ्यात मोठा त्याग आहे आणि ते सैनिक करतात. म्हणून अर्जुना, प्राणत्याग जरी झाला तरी तुला स्वर्ग प्राप्त होईल. मी काल परवा एक कथा वाचली, ते सैनिकांना दरी पार करायची आहे, जाण्याकरता पूल वगैरे काहीच नाही, तर त्यांनी विशिष्ट प्रकारच्या फळ्या त्या आपल्या डोक्यावर घेतल्या आणि ज्याप्रमाणे त्या पुलाला खांब असतात की नाही, त्या खांबाच्या जागी सैनिक उभा राहिले. खालून गंगेचा प्रवाह आहे आणि अतिशय थंड बर्फाचं पाणी, आणि रात्रीमध्ये ती नदी पार करायची किंवा तो नाला पार करायचा आहे. ते पुलाप्रमाणे सैनिक उभा राहतात आणि आपल्या मस्तकावर त्या फळ्या धारण करून आपले जे सोबती सैनिक आहे त्यांना पार करवितात. किती मोठा त्याग आहे. जर त्यांचा पाय घसरला तर त्यांना दरीमध्ये कोसळावं लागतं. एवढा मोठा त्याग करतात सैनिक. त्यांच्या त्यागाला फार मोठं महत्त्व आहे. असा विचार आहे, सैनिकांच्या ठिकाणी असणारा पराक्रम, जर त्या पराक्रमाचा त्यांना विसर पडला तो कोणताही देश पारतंत्र्यात जातो. आणि सैनिकांना जर आपला पराक्रम कायम तेवत ठेवला जात असेल तर त्या देशाला कोणीही
काबीज करू शकत नाही. मध्यंतरी आपल्याला जे पारतंत्र्य भोगावं लागलं त्याचं कारणच आहे की क्षत्रियाचं तेज आपण विसरलो. म्हणून हे कायम तेज जागं ठेवावं लागतं. आणि त्यासाठी मग छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, धर्मवीर संभाजी महाराज असे राजे लोक आपले आदर्श असले पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. असो, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. यावर आता ज्ञानोबारे स्पष्टीकरण करतात. जे अर्जुनाने पाठीमागं प्रश्न विचारला ना, न चैतद्विद्मः कतरन्नो गोरियो यद्वा जयेम यदि वानो जयेयुः याने वहत्वा न जे विषामस्ते वस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. भगवंताला प्रश्न विचारला, आम्हाला माहिती नाही, आम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य आहे. त्यांना आम्ही जिंकू का ते आम्हाला जिंकून घेतील हे आम्हाला माहिती नाही. भगवंताने त्या शंकेचं, प्रश्नाचं निराकरण केलं. अर्जुना, जिंकला तरी लाभ आहे आणि जर कदाचित पराजय झाला तरी लाभच आहे. त्यामुळं आगामी येणाऱ्या गोष्टीचा विचार मनुष्याने करू नये. आपण कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर पुढं काय होईल याचा विचार करतो आहे. पुढं जे व्हायचं ते होईल, आता काय करायचं ते महत्त्वाचं आहे. वर्तमान काळ आपल्या हातात आहे, भविष्य आपल्या हातात नाही आहे. हा एवढं मात्र आहे की वर्तमान काळातली जशी आपली वाटचाल असेल तसा भविष्य काळ मात्र येणार आहे. म्हणून त्याचा विचार करू नये. मनुष्य काय करतो, भविष्य काळामध्ये काय काय झालं पाहिजे आणि भूतकाळामध्ये काय काय झालं, भूतकाळाचा करतो खेद आणि भविष्य काळाची करतो चिंता. वर्तमान काळ जातो निघून मग हातातून. मग घडणीसाठी कोणता महत्त्वाचा आहे, वर्तमान. जे आपल्या हातात आहे ते मनुष्याने चांगल्या प्रकारे करावं. भगवान असं म्हणतात पुढे, ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळीत पावशील. या श्लोकाच्या अगोदरची एक अर्धी ओवी घ्यायची आहे, म्हणजे मग अर्थ लागतो चांगला पूर्ण. अर्धी ओवी कोणती आहे, हे जिंतिले तरी भोगावे महितळ. पण यातला एक बारकाव आहे बरं. भगवंताने अगोदर स्वर्गम प्राप्स्यसि असा अर्थ घेतला आहे. म्हणजे अर्जुना, तुला जर मरण आलं तर स्वर्ग आणि जिंकला तर पृथ्वी. ज्ञानोबाने क्रम बदलला. हे जिंतिले तरी भोगावे महितळ, यांना तू जिंकून घेतलं तर तुला पृथ्वीचं सम्राटपद मिळणार आहे. ना तरी, आणि जर यदा कदाचित प्रारब्धवशामध्ये, ना म्हणजे अथवा, रणी येथ या रणांगणामध्ये झुंजता युद्ध करत असताना जीवित वेचले, तुझं आयुष्य संपलं, खर्ची पडलं, वीरगती प्राप्त झाली तरीसुद्धा स्वर्ग सुख अनकळीत पावशील. स्वर्गातलं सुख अक्लेश, सहज, अनकळीत म्हणजे सायास न करता, पावशील, तुला ते प्राप्त होईल. यातून काय अर्थ निघतो आहे, भगवंताचं म्हणणं आहे, अर्जुना घाबरण्याचं कारण नाही. यदा कदाचित मृत्यू आला तर स्वर्ग, विजय संपादन झाला तर पृथ्वी. ज्ञानोबराला विश्वास आहे. का बरं? कारण ज्या पक्षामध्ये परमात्मा आहे त्या पक्षामध्ये अर्जुनाला मृत्यू येणारच नाही. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धराः तत्र श्रीर विजयः भूतीर ध्रुवानीतिर्मतिर्मम. म्हणून ज्ञानोबराने क्रम अगोदर हा घेतला. कोणता? हे जिंतिले, या सगळ्यांना जिंकून घेतलं तर महितळ, तुला पृथ्वीचं सम्राटपदच मिळणार आहे. आणि यदा कदाचित मग जर झालाच घात, होऊ नये पण त्याचा घात होऊ शकतो, धर्मयुद्ध आहे, तरीसुद्धा घाबरण्याचं कारण नाही. सहज तुला स्वर्ग प्राप्त होईल. म्हणून ये गोष्टी विचार न करी किरटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंज वेगी. हा मनोनी शब्द फार महत्त्वाचा आहे बरं. मनोनी म्हणजे काय? जर जिंकला तर पृथ्वी ठेवलेली आहे, मृत्यूला प्राप्त झाला तर स्वर्ग तुझ्या नावावर आहे. म्हणून युद्धामध्ये मला पाप होईल का मला पुण्य लागेल, मला जिंकण्याची अपेक्षाच नाही, मला वाटतं भिक्षाच मागावी, या गोष्टीचा विचार करू नये. म्हणून ये गोष्टी विचार न करी किरीटी. किरीटी हा शब्द अर्जुनाकरताच वापरलेला आहे. ज्याच्या मस्तकावर किरीट नाम मुकुट आहे त्याचं नाव आहे किरीटी. म्हणून या गोष्टीचा तो आता विचार करू नको. मनुष्याने आपल्या हातातलं कर्म करावं बघा. त्या कर्माचा परिणाम भविष्यात काय होईल आणि काय झाला पाहिजे याचा विचार करू नये. मनुष्य विनाकारण आपल्या बुद्धीला ताण देतो विचार करून, आणि विचार करण्यामध्ये त्याची बरीचशी प्रचंड ऊर्जा नष्ट होऊन जाते.
गुरुवारी डॉक्टर बाबांनी एकदा पाठामध्ये सांगितलं होतं, आपण मनुष्य आहे ना, आपल्या अंतःकरणामध्ये अनंत काळातले विषयाच्या वासनेचे संस्कार दबलेले आहेत. आता आपण परमार्थात आलो आहे म्हणून ते थोडेसे झाकलेले आहेत. प्रसंग आला की जसा पाण्यातला बुडबुडा वरती येतो तसे ते संस्कार वरती येत असतात. आणि मग आपल्या मनामध्ये कधी वाईट विचार येतात, कधी विकाराचे विचार येतात, कधी विषयाच्या वासनेचे विकार येतात, आपल्याला कळतही नाही. आणि मग आपल्याला असं वाटतंय मी तर माळकरी आहे, वारकरी आहे, साधना करतो, आणि तरी माझ्या मनामध्ये वाईट विचार का येतात? तर ते आताच्या साधनेचा परिणाम नसतो, मागचे कधीतरी फार जुन्या काळातले संस्कार मनात दबलेले असतात. मग ते वरती आले की आपलं मन क्षीण होतं, खेद करतो ना आपण स्वतःच्या विषयी, आणि मग खेद झाला की त्याच्यात वेळ वाया जातो आणि बरीचशी मानसिक ऊर्जा नष्ट होऊन जाते. त्या प्रसंगाला काय करावं? अरे जरी विकार आले मनामध्ये, विकाराचे जरी विषय आले मनामध्ये, तरी ते आले ना तर ते नष्ट होण्याकरताच आले असं मानावं आणि पुन्हा नवीन उत्साहाने साधना करावी. नाहीतर ते विकारच का आले असं म्हणून आपण आपली मानसिक ऊर्जा नष्ट करतो. म्हणून ये गोष्टी विचार न करी किटे, विचारच करू नये असं नाही, विचार करावाच, पण या गोष्टीविषयी विचार करू नये. ज्याचा करावा त्याचाच करावा. सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तो विचार केलाच पाहिजे. पण बाकीच्या असणाऱ्या नाशिवंत गोष्टीच्या विषयी विचार करू नये, किंवा भविष्य काळामध्ये काय होईल याचाही विचार करू नये. वर्तमान फक्त आपल्या स्वतःला घडविण्यासाठी खर्च करावा. म्हणून ये गोष्टी विचार न करी किरीटी. मग आता काय करावं मी? आता तू रडू नको, कारण पहिल्या अध्यायामध्ये रडणं सुरू आहे ना. शोक संविघ्न मानसहा न धरत अश्रुपात आले, तो रडतो काय? सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यते वे पथुष्य शरीरे मे रोमहर्षश्च जायते. ही करू नको. आता युद्ध करणं, स्वधर्माचं पालन करणं हे तुझं कर्तव्य कर्म आहे. बाकीच्या कोणत्याच गोष्टीविषयी विचार करू नये. अर्जुनाने म्हणले, देवा हे सिदंती मम गात्राणी, हे सगळं जे होतं आहे ना, भ्रमतीवचे मे मनहा, मला असं वाटतं निमित्तानी च पश्यामी विपरीतानी केशव, हे सगळे माझ्याकरता अपशकुन आहे. भगवान म्हणतात त्याचा विचार कशाला करतोय? हे गोष्टी विचार न करेठी, त्याचा विचार करू नको. आता कर्तव्य कर्म कोणतं आहे? धनुष्य घेऊन ओठी झुंज वेगी. युद्धाला प्रारंभ झालेला आहे. जे धनुष्य तुझ्या हातातून पडलेलं आहे ना, ते धनुष्य पडलं, पण अर्जुनाच्या लक्षातही आलं नाही. नेनेच्या हातोनी पडिले, कसं पडलं आणि कधी पडलं हे सुद्धा माहिती नाही. त्या धनुष्याला उचल आणि लवकरात लवकर युद्धाला पुन्हा उत्साहाने तयार होय. आणि सावकाश युद्ध करू नको, झुंज वेगी, वेगात युद्ध कर. का बरं? अरे समोर सैनिकांची संख्या जास्त आहे ना. आपली फक्त 7 औक्षिणी आहे, त्यांचे 11 औक्षिणी सैन्य आहे. मग हळूहळू जर मारत बसले तर ते आवरणार नाही. लवकरात लवकर युद्ध केलं पाहिजे. झुंज वेगी, काही विद्यार्थी बघा किती वेगात जेवतात, तसं आता धनुष्य घेऊन उठी झुंज वेगी, लवकरात लवकर युद्ध कर. देखे पहा अर्जुना, स्वधर्म हा आचरता दोष नाशे असता, तुझं भ्रांती हे कवन चित्ता पातकाची. स्वधर्माचं पालन केलं तर दोष लागत नसतो. स्वधर्माच्या पालनाने उलट असलेला दोष निघून जातो. उदाहरणार्थ, त्या धोब्याचं एक भांडं असतं परीटाचं, त्याला सौंदनी असं म्हणतात. दिसायला ती मळी असते आणि तिच्यात कपडे जर टाकले ना तर तिचा मळ लागत नाही, उलट कपड्याचा मळ निघून जातो. किंवा अग्नीमध्ये आपण सोनं टाकलं हिनकस तर ते जळत नाही, त्यातला हिनकस भाग जळून जातो. हा असा अर्थ आहे. किंवा आपण एखादं औषध घेतलं, उदाहरणार्थ आपल्या अंगामध्ये विष गेलं आहे, तर त्या विषाला नष्ट करण्यासाठी प्रतिविष घ्यावं लागतं. मग हे जे प्रतिविष आहे ना घेतलेलं, ते मारत नाही, उलट अंगातल्या विषाला काढून आपल्याला तारतं. म्हणजे विषाला मारतं, आपण सुरक्षित राहतो. सौंदनी कपड्याला स्वच्छ करते, ती मलिन होऊन जाते. तसं कर्माचं पण आहे आणि स्वधर्माचं आहे. स्वधर्माचं अनुष्ठान केलं तर अंतःकरणातला मल नावाचा दोष जातो. विचारसागरामध्ये नाही का अधिकारी पुरुषाचं लक्षण सांगताना पहिलंच आलं ना, यच्च यावत मनुष्य मात्राच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात. पाप करण्याची वासना,
त्याला म्हणतात मल. आणि तो कशाने जातो? निष्काम कर्माने जातो. म्हणून स्वधर्म हा आचरता, स्वधर्माचं आचरण केलं असता दोष नाशे असता. असता म्हणजे असलेला, मनुष्याच्या मनामध्ये पाप करण्याची वासना, त्याला मल नावाचा दोष असं म्हणतात. आणि त्याला नष्ट करायचं असेल तर स्वधर्म फक्त सांगायचा नसतो, आचरता शब्द महत्त्वाचा आहे. स्वधर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे, तो आचरणामध्ये आणला पाहिजे, तर दोष जातो. नाहीतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती असतात, जोपर्यंत अनुष्ठानामध्ये येत नाही तोपर्यंत रम्य समाधान मिळतच नाही. म्हणून ही लक्षणं अंगी बांधली पाहिजे. सांगण्यासाठी जास्त पाठ करू नये, आपल्या मनात बदल व्हावा यासाठी जास्त अभ्यास केला पाहिजे. देखी स्वधर्म हा आचरता दोष नाश असता. आणि अर्जुन असं असताना तुझं भ्रांती हे कवन चित्ता पातकाची, तुझं चित्ता म्हणजे तुझ्या चित्ताला हे पातकांची भ्रांती कवन, मला पाप लागेल युद्ध केलं तर. हे तुझ्या चित्ताला भ्रांती आली कुठून? तुझ्या मनातूनच आली वाटतं. स्वतःच्या मनानेच ठरवलं आहे की मला सुधर्माचं अनुष्ठान केलं की पाप लागेल. कुळहरणी पातके ते अंगी जडते अशेखे, असं स्वतःच्या मनानेच म्हणतो आहे की मला पाप लागेल. तुझ्या मनाने पाप आणि पुण्याची व्याख्या ठरत नाही, त्याला शास्त्र प्रमाण आहे. आणि शास्त्राचं म्हणणं आहे क्षत्रियाने स्वधर्माचं युद्धाचंच पालन करावं, त्याला दोष लागत नाही. ज्ञानोबा याकरिता उदाहरण देतात की स्वधर्माचं पालन केलं तर दोष लागत नाही, पण स्वधर्माचं पालन करत असताना निष्काम भावनेनं केलं तर दोष लागत नाही, सकाम भावनेनं केलं तर दोष लागू शकतो. याकरता पुढे उदाहरण फार गोड देतात बघा. सांग बरं अर्जुना, 2 उदाहरणं आहे, पुढच्या 2 वया एकत्रच आहे, तिन्ही पण एकत्र घेतल्या तरी चालतात. सांगे प्लवेचे काय बुडीजे, का मार्गी जाता आडळीजे, परी विपाय चालू नेणीजे, तरी तेही घडे अमृते तरीची मरीजे, जरी विशेष शेविजे, तैसा सुधर्मी दोष पाविजे, हेतुकपणे म्हणून या पार्था, हेतू सांडोनी सर्वथा, तुझं क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. आणि अर्जुनाचं म्हणणे मला पाप लागेल. भगवान म्हणतात नाही नाही, क्षत्रियाप्रमाणे युद्ध केलं त्याला क्षात्रवृत्ती म्हणतात. क्षत्रियाप्रमाणे धर्मयुद्ध केलं पाप लागत नाही, उलट पुण्य प्राप्त होतं, स्वर्ग प्राप्त होतो आहे. हे पुण्यकर्मच आहे. म्हणून कर्माचा विचार आहे ना, गहना कर्मनोगती, कर्माची गती फार गहन आहे. कर्माचं स्वरूप महत्त्वाचं नाही, कर्माचा परिणाम महत्त्वाचा आहे. युद्धामध्ये हिंसा होते हा स्वरूप आहे, आणि परिणाम अंतःकरण शुद्धी, स्वर्ग प्राप्त, परिणाम महत्त्वाचा आहे. कडुलिंबाचं स्वरूप महत्त्वाचं नाही, आरोग्य प्राप्त होतं हा परिणाम महत्त्वाचा आहे. तसं युद्धाच्याही बाबतीमध्ये सांग बरं अर्जुना, प्लव म्हणजे नौका, आपण नौकेमध्ये बसलो, बुडीचे काय? नौकेत बसणारा मनुष्य बुडतो का? बुडत नाही. दुसरं उदाहरण, का मार्गी जाता, चांगल्या राजमार्गाने एखादा व्यक्ती चालला आहे. राजमार्ग कोणाला म्हणतात? ज्यामध्ये खड्डा नाही त्याला म्हणतात राजमार्ग. का ज्यामध्ये जास्त प्रमाणात गतिरोधक नाही, वळण नाही, असा सरळ मार्ग त्याला म्हणतात राजमार्ग. मार्गी जाता, त्या मार्गाने जात असताना आडळीजे, एखादा व्यक्ती अडखळतो का? त्याच्या पायाला ठेच लागते का? लागत नाही. चांगलं बघा बरं ही ओवी. म्हणजे मनुष्याने नौकेचा आश्रय केला तर बुडत नाही, मार्गाने चालला तर अडखळत नाही. परंतु विपाये कदाचित चालो नेणीजे, त्याला ते कसं चालवावं हे जर माहिती नसेल तरी बुडीजे आडळीजे तेही गडे, असे मागचे 2 क्रियापद पुढे घ्यावे लागतात. तेही गडे म्हणजे तेही घडू शकतं. काय? नौकेनं मनुष्य बुडीजे तेही गडे, आणि मार्गी जाता आडळीजे तेही गडे. आणि त्याला एकच कारण आहे, चालून येणीचे. मनुष्याला मार्ग चांगला आहे, पण मार्गावर कसं चालावं हे जर माहिती नसेल तर तो अडखळू शकतो. चालायचंच माहिती नाही, काही काही लोकांना रस्ता नाही ना पुरत, चालून येणीचे तरी तेही घडे, तर तेही घडू शकतं. आणि एखाद्या व्यक्तीला नौका कशी चालवावी, प्लव चालून येणीचे, नाव कशी चालवावी हे जर माहिती नसेल तर नौकेने तो बुडू शकतो ना.
जगाच्या इतिहासामध्ये कितीतरी मोठे मोठे जहाज बुडाले नाही का? त्याचं कारण काय? अरे ते चालावे कसे हे माहिती नाही ना. कसे चालावे म्हणजे गाळात चालू नये. ते समुद्रामध्ये मोठे मोठे पर्वत असतात, त्या भागामध्ये चालू नये, पण चालू नये नीचे बुडालं जहाज. असं होऊ शकतं की नाही? तसं स्वधर्माचं आचरण केलं तर दोष लागतच नाही, पण जर योग्य हातवटीनं नाही केलं तर मग दोष लागू शकतो. ज्ञानोबारे पुढे उदाहरण देतात, अमृते तरीची मरीचे. एका मनुष्याने अमृत सेवन केलं तरी मेला तर केव्हा घडू शकतं हे? जरी विशेषी सेवीचे विषासहित अमृताचं सेवन केलं तर अमृतसुद्धा त्याला मारू शकतं. नुसतं अमृत नाही मारत कधीच, पण अमृताच्या बरोबर तुम्हाला नाही हे अमृत आहे ना 50 ग्रॅम आणि विषही 50 ग्रॅम, माझ्यामध्ये समानता आहे, मी समानतेचा व्यवहार करेल, मग असं होईल की नाही? अमृताने पण मनुष्य मरू शकतो, पण जर त्याने विषासहित सेवन केलं तर. तसं स्वधर्माचं आचरण केलं तरी दोष लागू शकतो, पण केव्हा? स्वधर्म आणि त्याच्या बरोबरीला हेतू सकाम भावना जर असेल तर मग स्वधर्मसुद्धा त्याला काय करू शकतो? दोषाला प्राप्त करून देऊ शकतो. मी विनोदाने एक कथा ऐकली. एका मनुष्याने काय केलं म्हणे, फार वैतागला, इतका वैतागला, मग त्याने असा विचार केला की आता आपल्याला आत्महत्याच करायची. गेला दुकानात गेला आणि त्याने विष विकत आणलं आणि पिलं ना. त्याला वाटलं आपण सकाळपर्यंत उठणार नाही, पण सकाळी त्याला जाग आली. रात्री विष प्राशन करूनही जाग आली. तो मला बहुतेक ईश्वराची इच्छा आहे मी जगावं, कारण विष प्राशन करूनही मी मेलो नाही, याचा अर्थ देवाची इच्छा काय आहे? मी जगावं. पण त्या आनंदाच्या भरात दुकानात गेला आणि पेढे घेऊन आला. पेढे खाल्ले, संध्याकाळीच मेला. का बरं? कारण पेढ्यातही भेसळ होती आणि विषातही भेसळ होती. विषात भेसळ होती म्हणून वाचला आणि पेढ्यातली भेसळ खाल्ल्यामुळे मेला, असा तर अर्थ आहे. अमृते तरीची मरीचे जरे विशेषी सेवीचे. अमृताने सुद्धा मनुष्य मरू शकतो, जसं तो पेढ्याने मेला, कारण त्याच्यामध्ये विष मिश्रित केलेलं होतं आणि विषही नकली होतं. फक्त शेतकऱ्याला फसविण्यासाठी ते विकलं जात होतं. ते त्या विषामध्ये त्या आळ्या टाकल्या ना आपण, पिकावरच्या आळ्या, काही होत नाही त्या आळ्यांना, कारण त्या आळ्या स्वतःमध्ये बदल करून अपडेट होतात. त्या जसे आपण मोबाईलमध्ये ॲप नाही का, न्यू व्हर्जन म्हणतात त्याला, तसे त्या आळ्यासुद्धा स्वतःमध्ये विकास करतात. तुम्ही कोणत्याही विषाचा शोध लावा, उलट वाढतात पण मरत नाही, आनंदाने राहतात त्याच्यामध्ये त्या. अमृते तरीची मरीचे. अमृताने तरच मनुष्य मरू शकतो जर त्याने विषासहित सेवन केलं तर. तैसा स्वधर्मी दोष पावीचे. स्वधर्माने दोष जातो, पण स्वधर्माने सुद्धा दोष प्राप्त होऊ शकतो, पण केव्हा? हेतुकपणे. जर त्या सुधर्मामध्ये फलाची इच्छा असेल, अहंकार असेल, सकाम भाव असेल, कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद, या 2 गोष्टी जर कर्माच्या माध्यमातून असेल तर त्याला स्वधर्म किंवा स्वकर्मसुद्धा बंधनात टाकू शकतं. हा त्याचा दोष आहे. म्हणून या पार्था, या सगळ्या कारणामुळे हे अर्जुना, हेतू सांडवणे सर्वथा. सर्व प्रकारे हेतू सांडावा. सर्व प्रकारे म्हणजे कसा बरं? मनातूनही आणि कृतीतूनही. म्हणून सर्वथा शब्द आला बरं इथं. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक शब्दाचं जर आपण असा खोल अर्थचिंतन केलं तर बरेचसे अर्थ लागतात, पण तेवढी खोल आपण उतरत नाही. ज्ञानोबाराच्या कृपेने उतरलं तर मग ज्ञानेश्वरीसारखा आनंद जगात कशातच नाही. या ओव्यामध्ये बुडून राहावं. एकतरी ओवी किती अर्थ लागू शकतात. म्हणून या पार्था हेतू सर्वथा सांडवणे. कोणताच हेतू नाही. मनुष्याला आशा, इच्छा, वासना, कामना, हेतू या दुःख देतात. ज्याच्यामध्ये कोणतीच कामना नाही तो मनुष्य आहे त्या परिस्थितीमध्ये लगेच समाधानी राहू शकतो. आपल्याला कधी पण दुःख होत असेल ना, दुःख समजून घ्यावं, त्या दुःखाच्या मुळाशी हेतू आहे, काही ना काहीतरी आशा आहे. एखादा व्यक्ती जर आपल्याला बोलला नाही तर आपल्याला दुःख होतं की नाही? मनुष्य काय म्हणतो, आता इंग्रजी शब्द नाही वापरायचा पण आता तुमच्यासाठी वापरतो. मनुष्य काय म्हणतो, तो सध्या मला फार इग्नोर करतोय, असं म्हणतो की नाही? हो, मला तो उपेक्षित समजतोय, दुःख देतोय. म्हणजे त्याने तुझ्याशी बोलावं ही तुझी काय आहे? आशा आहे. आशाच तर दुःखाला कारण आहे. जगामध्ये एवढे लोक आहे, सगळे आपल्याशी बोलतात का? कारण त्यांनी बोलावं अशी आपली एक आशाच नाही ना.
ज्याच्याकडून ठेवली तो नाही बोलला ते मनुष्याला दुःख होतं. म्हणून आपल्याला दुःख होतं त्याचे कारण फक्त आशा असते. फार मोठा कार्यक्रम असतो एखादा आणि आपल्याला काय असते आशा, नाही नारळ तर कमीत कमी आपलं नाव तरी पुकारावं. हे काय आहे? हो, आपली उपस्थिती आहे, दखल तरी घ्यावी की नाही, असे नाव पुकारावी आपली काय आशा. मग मनुष्याला तिथं जेवण किती चांगलं मिळालं त्याला काही गोड वाटत नाही. ते त्याला जेवणाची नसते अपेक्षा, नावाची अपेक्षा असते. आणि हा हेतूच कामना आशा मनुष्याच्या दुःखाला कारण असते. म्हणून तुम्ही आपल्या जीवनाचं कायम निरीक्षण करा. तुम्हाला दुःख झालं तर ते कोणापासूनच होत नसतं, दुःखाला कारण आपल्या मनातली आशा असते. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. ज्याच्या मनात कोणतीच आशा नाही तो मनुष्य कायम सुखी राहतो, आणि ज्याच्या मनात कोणती आशा आहे तो कायम दुःखी राहतो. दुःखी आशा आणि सुखी निराशा, जीवनातले 2 सूत्र महत्त्वाचे आहे. हेतो सांडोनी सर्वथा आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. सिद्धांत सांगितला ज्ञानोबाऱ्याने. आशा दुःखालाच कारण आहे, निंदा पापाला कारण आहे, आणि आपलं वाईट प्रारब्ध दारिद्र्याला कारण आहे. दारिद्र्य, वाईट प्रारब्ध, पापाला कारण निंदा, दुःखाला कारण आशा. करिसी देवा विनाश अवघी होईल निरास, तृष्णा वाढविशी बहुवस कधी सुखास न पवशी. इतुले करी भल त्या परी. खूप गोड नाटाचा अभंग आहे तुकोबारांचा. जीवनातली सगळी सूत्र सांगितलेली बघा. करिसी देवा विनाश, देवा वाचून बाकी कोणती आशा केली तर दुःखालाच कारण आहे. मनुष्याने आशा ती करावी की जी आपल्याला सुख देईल, दुःख कधीच देणार नाही, किंवा ज्याचा ना आपला कधी वियोग होणार नाही त्याच्यावरच प्रेम करावं. आपण आगमापायी असणाऱ्या सगळ्या पदार्थावर, व्यक्ती, वस्तू, घटकावर प्रेम करतो. संयोग योग मनुष्याच्या दुःखाला कारण ठरतो. प्रेम कोणावर करावं? एक तर देवावर किंवा ज्ञानदेवावर, म्हणजे कधी दुःख होणार नाही. म्हणून या पार्था हेतू सांडवणी सर्वथा तुझं क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. क्षत्रियाची कोणती वृत्ती आहे? इथं वृत्ती म्हणजे वर्तन, वृत्ती म्हणजे धर्म. आणि क्षत्रियाच्या धर्माप्रमाणे जर युद्ध केलं तर तुला पाप लागणार नाही. मग क्षत्रियाचा धर्म कोणता आहे? शौर्यम तेजो धृतिरदाक्षम युद्धचाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. हा क्षत्रियाचा धर्म आहे, आणि या धर्माने जर तू युद्ध केलं तर तुला कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही. या सगळ्या श्लोकांचं जर आपण अवलोकन केलं तर अर्जुनाच्या प्रत्येक शंकेचं भगवान परमात्म्याने निराकरण केलेलं आहे. 2-3 विषय आपल्याला सांगितले आहे की अर्जुनाने असं म्हटलं, देवा सांगे मनी केवी राहीजे, कवनाच्या मनी उरीजे, मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जर मला हे सगळे दोष प्राप्त झाले तर कोणाच्याही मनामध्ये मला आदराची जागा राहणार नाही. भगवान म्हणतात युद्ध न केल्यामुळे नाही, युद्ध केल्यामुळे उलट सगळ्यांच्या मनामध्ये तुला आदर मिळेल. अर्जुनाचं म्हणणं युद्ध केलं तर मला कोणी आदर देणार नाही. भगवान म्हणतात तसं नाही. येशाम च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघव. तुझी स्तुती कोणी करणार नाही. जेवढे पहिल्या अध्यायामध्ये विकल्प आले, पर्याय आले, त्या सगळ्या पर्यायाचं भगवंतांनी निराकरण केलेलं आहे. म्हणून क्षत्रिय धर्माचं पालन करावं हे क्षत्रियाकरता कर्तव्य आहे. आणि आपण अर्जुनाच्या ठिकाणी स्वतःला मानून आपण प्रत्येकाने मग आपापला धर्म बघावा. आज आपण जर विद्यार्थी अवस्थेमध्ये असाल तर अक्षरांची सेवा करणं हा आपला धर्म आहे. गृहस्थ असाल तर षटकर्माचं पालन धर्म आहे. वानप्रस्थ आश्रम असेल तर संयोगात वियोग आहे, आणि संन्यास आश्रम असेल तर सगळ्या प्रकारचा त्याग आहे. म्हणून जोही व्यक्ती आपापल्या उचित धर्माचं पालन करत असेल आणि ते फक्त धर्माचं कर्तव्य कर्माचं पालन, जर त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा हेतू सकाम भाव नसेल तर त्याला त्याचं कर्म कर्माच्या बंधनातून सोडवू शकतं. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडसुता, जैसा रस रीती मरता राखेला विषय. रसायनशास्त्राप्रमाणे जर विष घेतलं तर विषही मनुष्याला विषातून तारू शकतं. तसं निष्काम भावनेने स्वधर्माचं पालन केलं तर तो स्वधर्म किंवा कर्मसुद्धा
कर्माच्या बंधनातून सोडू शकतं, असा भगवंताने एक महत्त्वाचा उपदेश केला. आता ते युद्ध करावं कसं, या बाबतीतली समानतेची फार मोठी कौशल्याची नीती भगवान सांगतात. तो विचार आपण उद्या करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.